श्री नवनाथ चरित्र अध्याय 11 मीननाथ अवतार। आता तरी त्या मैनावतीच्या कामरतीला प्रसन्न करून पूर्णाहुती घे आणि माझ्या वचनाचे फल देऊन माझ्या मनीची आर्तता पूर्ण करून माझी सुटका कर। मी त्या भगवतीला वचन देऊन गुंतलो आहे की मच्छिंद्रला तुझ्या भेटीला मी पाठवीन, तरी तू त्या कामाश्रमी जाऊन ये आणि मला त्या वचनातून मुक्त कर। तूही मला दिलेले तुझे वचन सत्य करावे। अशी हनुमंताची ती तीव्र वाणी ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, तथास्तु। त्यानंतर नाथ 3 रात्री तेथे मारुतीच्या सहवासात राहून दोघे तेथून निघाले। वाटेत जाता जाता लागणाऱ्या साऱ्या तीर्थस्नानांचे त्यांनी दर्शन घेऊन ते बांगलादेशातून स्त्री राज्यात आले। तेव्हा ती स्त्रियांची स्वामिनी राज्यासनी बसली होती। तेव्हा महापुण्यवान तपोवाणी तिला भेटावयास आल्याचे समजले। तिच्या दाराबाहेर हत्ती, घोडे, उंट वगैरे उभे होते। घडाळदार, चोपदार, यंदधारी, मंगधारी, शास्त्रनिपुण कारभारी सर्वजण सेवेस तत्पर होत्या। अशा अनेक पदांवर तेथे स्त्रियाही नाना प्रकारची कामे करीत होत्या। अशा त्या नगरात मच्छिंद्रनाथ आणि हनुमंत या दोघांनी प्रवेश केला। त्या राजदरबारात जेव्हा दोघांनी पाऊल टाकले तेव्हा त्या अंजनी सुताला सर्वांनी ओळखिले व त्या सर्व स्त्रियांना अत्यानंद झाला। त्या दोघांची आदर सत्काराने पूजा करून त्यांना सुवर्णासनावर बसविले। त्या मुख्य स्वामिनींनी हनुमंतास विचारले, आपल्यासोबत कोणाचे आगमन झाले आहे? हे शुभाननी, हे फार मोठे तपस्वी आहेत। तुम्हाला जर तपश्चर्या करावयाची असेल तर आपण ती पूर्ण करून द्यावी। माझ्या भक्तीला वरद देणारे हे मच्छिंद्रनाथ फार मोठे योगींद्रमी आहेत। तुमची रतिसुखाची कामना पूर्ण करण्यास यांनीच मला आपल्या देशात पाठविले होते। हा पूर्ण आदित्य महाप्रकाशी असून सर्व विद्येत प्रवीण आहे। जणू नक्षत्रांचाच हा पती चंद्रासारखा शीतल असून महाप्रतापी आहे। तो आता तुमची कामना पूर्ण करील। अशी नाथांची स्तुती करून हनुमंताने 3 दिवस तेथे मुक्काम केला आणि नाथांना तेथे सोडून त्यांनी तेथून प्रयाण केले। त्यानंतर तो परत रामेश्वरी सेतूपाशी येऊन रामचिंतन करू लागला। इकडे मच्छिंद्रनाथ सुवर्णासनावर बसून राज्यविलास भोगत तेथे आनंदात राहू लागला। राजाला शोकठील अशी वस्त्रे, भूषणे त्याला घालावयास देण्यात आली। स्वरूप सुंदरी अशा दासी त्याच्या सेवेला ठेवण्यात आल्या। राजपराक्रमाची ललकारी देणारे चोपदार त्याचा पुकार करू लागले। सर्व स्त्रिया सुंदर वस्त्रे, अलंकार घालून त्याच्या दरबारात शोभत होत्या। जणू नक्षत्रांत शोभिवंत दिसणारा हा आकाशातील चंद्रच भासत होता। सर्व ललना राज्यकारभाराची आपापली कामे करीत होत्या। त्यात काही कविताकार, काही वेदज्ञ तर काही ज्योतिषी सुद्धा होत्या। काही जणी तर अनेक विद्यावंत असून शास्त्र पारंगत होत्या, जेणेकरून या योगेंद्राचे मनोरंजन होईल व त्याचे दिवस आनंदात कसे जातील हे त्या सर्वजणी पाहत होत्या। असा बरेच दिवस हा सोहळा त्या स्त्री राज्यात चालू होता। मच्छिंद्रनाथ आता राजविलास भोगत तेथे आनंदात राहू लागला होता। हातात आणि कानात त्यांनी सोन्याची कडी घातलेली होती। त्या स्वरूप दासींच्या सहवासात तो रमला होता। प्रसंगी त्या दासींच्या प्रश्नांना उत्तरेही देत असे। त्याचे चित्त आनंदमय झालेले होते। त्यावेळी त्यांनी रतिसुखाचाही अनुभव घेतला आणि लवकरच ती राजबाळी गरोदर राहिली। त्या गर्भामध्ये महान मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रगटुनी देहधरिता झाला आणि लवकरच ती बाला प्रसूत होऊन बाळ जन्माला आला। उत्तम दिवस पाहून त्याचे बारसे करून त्या देहास मीननाथ असे नामकरण केले। यथासांग दानधर्म करून बाळाचे संगोपन तेथे चालू झाले।